नमस्कार. दमदार 10 मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडींचा दमदार आढावा घेण्याआधी एक नजर आताच्या दमदार हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन. सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये पावसाच्या सरी. 4 ते 5 दिवस राज्यात पावसाचा अंदाज. बिपरजॉय चक्रीवादळाचा जोर वाढल्यानं समुद्राला उधाण. पुढील 72 तास गुजरातसाठी महत्वाचे. रत्नागिरीच्या गणपतीपुळेमध्येही समुद्राला उधाण. किनाऱ्यावरील दुकानांचं नुकसान. पर्यटकही जखमी झाल्याची माहिती. मोबाईल गेम धर्मांतर प्रकरणी आरोपी शाहनवाजला अलिबागमधून ठोकल्या बेड्या. झाकीर नाईकच्या भाषणांपासून प्रेरित होऊन धर्मांतर केल्याची माहिती. नालेत तुंबण्यावरून राज ठाकरेंचा परप्रांतीयांवर पुन्हा निशाणा. मिठीला मगर मिठी कुणाची? राज ठाकरेंचा सवाल. राष्ट्रवादीच्या नव्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे करणार पवार पटेलांना रिपोर्टिंग. घराणेशाहीवर टीका करणाऱ्यांना सुळेंचं उत्तर. विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी असल्यानं राष्ट्रीय राजकारणात रस नाही. नाराजीच्या चर्चांवर अजित पवारांनी सोडलं मौन. राष्ट्रवादीनं भाकरी फिरवली नसून धूळफेक केली. उपमुख्यमंत्री फडणवीसांची टीका. तर हा आमचा अंतर्गत प्रश्न. अजितदादांचं उत्तर. शिवसेना फोडली तरी ठाकरे आणि मातोश्रीची भीती कायम. अमित शहांच्या टीकेवर संजय राऊतांचा पलटवार. देशात खरा वाघ शिवसेना आणि ठाकरे परिवारच. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या वक्तव्याचा संजय राऊतांकडून समाचार. महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी श्रीनगरमध्ये जागा मिळावी. मुख्यमंत्री शिंदेंची जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांना विनंती. आळंदीत वारकऱ्यांवर लाठीचार्ज नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. राजकारण न करण्याचं विरोधकांना आवाहन. संत ज्ञानोबा रायांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. टाळ मृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांचा ठेका. हरिनामाच्या जय घोषानं दुमदुमली अलंकापुरी. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताचा 209 धावांनी मानहानिकारक पराभव. ऑस्ट्रेलियात क्रिकेटचे राजे. आणि आता पाहूयात सविस्तर दमदार 10. उष्णतेनं हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मान्सून महाराष्ट्रात आणि गोव्यामध्ये दाखल झालाय. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह संपूर्ण गोवा मान्सूननं व्यापलाय. नैऋत्य मान्सूनचं महाराष्ट्रामध्ये आगमन झालं. दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा काही भाग मान्सूननं व्यापलाय. त्यामुळे राज्यात पुढच्या 4 ते 5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. रत्नागिरी, नाशिक, रायगड, पालघर, औरंगाबाद, सोलापूर, सांगलीसह राज्यातील अनेक शहरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण कर्नाटक, आंध्र प्रदेशचा अधिक भाग आणि पश्चिम बंगालच्या उपसागराच्या अधिक भागांमध्ये मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. यावेळी ढगाळ वातावरण असेल तर वादळी वाऱ्यासह काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे भारतातील समुद्राला उधाण आलेलं आहे. अनेक ठिकाणी उंच लाटा उसळल्या तर वाऱ्याचा वेगही वाढल्याचं पाहायला मिळालं.
बिपरजॉय वादळ हे ईशान्येकडे सरकलंय, त्यामुळे अरबी समुद्रात उधाण आलेलं आहे. मुंबईजवळचा अरबी समुद्र खवळलेला पाहायला मिळाला. मुंबईतील समुद्र किनाऱ्यावरती उंच लाटा उसळत असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईतील मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी यासह सर्वत्र उंच लाटा उसळल्याचं दिसून आलं. सुटीचा दिवस असल्यानं समुद्र किनाऱ्यांवरती नागरिकांनी गर्दी केलेली होती. मात्र समुद्र खवळलेला असल्यानं या नागरिकांना समुद्रापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तिकडे रत्नागिरीच्या गणपतीपुळेमध्येही समुद्राला उधाण आलेलं आहे. समुद्राला उधाण आल्यानं किनाऱ्यावरील छोट्या दुकानांना फटका बसला. लाटेमुळे किनाऱ्यावरील दुकानं उद्ध्वस्त झाली. या लाटांचा तडाखा काही पर्यटकांना बसल्याचीही माहिती समोर येते. तिकडे गुजरातच्या द्वारकामध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळाली. गाझियाबादमध्ये मोबाईल गेमच्या माध्यमातून धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला होता. आणि विशेष म्हणजे मोबाईल गेमच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जवळपास 400 जणांचं धर्मांतर केल्याचा खुलासा करण्यात आला होता. आणि याच प्रकरणामधील आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे. मोबाईल गेमच्या माध्यमातून धर्मांतर केल्याप्रकरणी आरोपी शाहनवाजला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. शाहनवाजची आता मुंब्रा पोलिसांकडून चौकशी करण्यात येते आहे. शाहनवाज हा त्याच्या भावासोबत अलिबागमधील एका लॉजमध्ये लपून बसलेला होता. ठाणे पोलीस आणि गाझियाबाद पोलिसांचं पथक अनेक दिवसांपासून त्यांचा शोध घेत होतं. गेल्या काही दिवसांपासून फरार असणाऱ्या शाहनवाजला ठाणे पोलिसांनी आता अलिबाग येथून अटक केली आहे. तर धर्मांतर झालेल्या मुलांची नावं द्या अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. 400 बच्चे जो धर्मांतरित हुए हैं वो कौन है, उनका नाम क्या है, वो कहाँ से है, हमको पुलिस से जानकारी चाहिए. शाहनवाजनं फरार झाकीर नाईकच्या भाषणापासून प्रेरित होऊन त्यानं धर्मांतराचं कृत्य केल्याचं समोर येत आहे. तसंच या प्रकरणाचे पाकिस्तानशी कनेक्शन जुळण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा छेडलेला आहे. मुंबईमधील नाले, सफाई, नद्या यावरून सवाल उपस्थित करत राज यांनी परप्रांतीयांवरती निशाणा साधला. यावेळी राज यांनी प्रशासनावरही बोट ठेवलंय. मुंबईमध्ये प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये मनसे रस्ते साधन सुविधा विभागाचा 5वा वर्धापन दिन कार्यक्रम पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतीयांवरती निशाणा साधलाय. पावसाळ्यामध्ये नाले तुंबण्यावरून राज यांनी परप्रांतीयांना लक्ष केलंय. मुंबईतील नदी नाले कुणामुळे तुंबतात, मिठीला कुणाची मगर मिठी आहे, असे सवाल त्यांनी उपस्थित केलेत. नाले तुंबतायत कोणामुळे, कशामुळे तुंबतायत? राज्याच्या बाहेरचे लोक येणार, आतमध्ये तिकडे बसणार, त्या सगळ्या नाल्यांवरती चहूबाजूनी सगळीकडनं झोपड्या उभ्या करणार. मनसे लोकांचे प्रश्न सोडवते, मग मतदानावेळी सर्व कुठे जातात, असंही राज यांनी म्हटलंय. सगळ्या प्रसंगामध्ये आपण सगळीकडे धावून जातो, सगळ्या ठिकाणी आपले लोक प्रश्न घेऊन येतात. मला प्रश्न पडतो त्याला मतदानाच्या वेळेला कुठे जातात? IPL फायनलच्या वेळी पावसानं खेळपट्टी ओली झाली. त्यावेळी पीच सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरण्यात आला. याचा संदर्भ देत आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी कशा प्रकारच्या यंत्रणा असल्या पाहिजेत याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. तसंच सुळे यांच्यावरती महाराष्ट्राची देखील जबाबदारी देण्यात आलेली आहे. मात्र यावरून राष्ट्रवादीतील ज्येष्ठांचं काय होणार असा सवाल आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील असे वरिष्ठ नेते आहेत. सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्या कुणाला रिपोर्टिंग करणार असा प्रश्न विचारला जात होता. या संदर्भात स्वतः सुळे यांनीच उत्तर दिलंय. यावेळी त्यांनी रिपोर्टिंग पासून ते घराणेशाहीपर्यंत त्या अजित पवार यांच्या नाराजीपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरं दिली. मी प्रफुल्लभाईंना आणि आदरणीय पवारसाहेबांना अर्थातच रिपोर्ट करणार आणि राज्यामध्ये अर्थातच भुजबळसाहेब, दादा, जयंतराव या सगळ्यांना मी महाराष्ट्रात रिपोर्ट करणार. सुळे यांच्या नियुक्तीनंतर भाजपकडून राष्ट्रवादीवरती घराणेशाहीचा आरोप झाला. या आरोपांनाही सुळे यांनी उत्तर दिलंय. त्यांच्या पक्षातली घराणेशाही दाखवायची मी पार्लमेंटमध्ये ती दाखवून दिली आहे विथ डेटा. कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आगामी निवडणुकांचं मोठं आव्हान सुळे यांच्या पुढे असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी शरद पवारांनी 2 कार्यकारी अध्यक्षांची निवड केलेली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र यानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या. दिल्लीत राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शरद पवारांनी सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपद आणि अन्य काही नेत्यांना मोठ्या जबाबदारी देत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर अजित पवार कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेल्यानं चर्चा सुरू झाल्या. अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. तर राष्ट्रवादीनं अजित पवारांवरती अन्याय केल्याचा आरोप भाजपनं केलाय. मात्र या आरोपांना आता खुद्द अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलंय. मुळात माझ्यावर महाराष्ट्राची विरोधी पक्षाची जबाबदारी माझ्या आमदारांनी, राष्ट्रवादीच्या सर्वात जास्त आमदार ज्या पक्षाचे असतात त्यांचा विरोधी पक्ष नेता असतो. दादा हा महाराष्ट्रातला विरोधी पक्ष नेता आहे.
विरोधी पक्ष नेत्याचा पोझिशन ही मुख्यमंत्र्याच्या बरोबरीने असते. नाराज नसल्याचं स्पष्ट करत असताना अजित पवारांनी आपल्याला राष्ट्रीय राजकारणामध्ये रस नसल्याचंही सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी शरद पवारांनी भाकरी फिरवली. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. मात्र यावरून आता भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये झुंपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा देशभरात विस्तार करणं आणि आगामी निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांनी 2 कार्यकारी अध्यक्ष नेमलेले आहेत. तसंच वरिष्ठ नेत्यांना विविध राज्यांची जबाबदारी दिली आहे. या फेरबदलाचे संकेत पवारांनी महिनाभरापूर्वीच दिले होते. मात्र यावरून आता भाजपनं राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय. पवारांनी भाकरी फिरवलेली नसून धूळफेक केल्याची टीका उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. या टीकेला राष्ट्रवादीनंही प्रत्युत्तर दिलंय. याला भाकरी फिरवणं म्हणतात असं मला वाटत नाही. ही काही भाकरी फिरलेली नाही, ही धूळफेक आहे. पक्षांतर्गत भाजपने काय करावं तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. तसा राष्ट्रवादीने काय करावं हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. शरद पवारांनी पक्षाची भाकरी फिरवली. त्यामध्ये पक्षातील 10 नेत्यांना विविध जबाबदारी देण्यात आलेली आहे. मात्र खासदार सुप्रिया सुळेंच्या कार्याध्यक्षपदी करण्यात आलेल्या निवडीवरून राजकारण तापलंय. भाजपकडून देशभरामध्ये मोदी ॲट 9 अभियान राबवलं जात आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा पार पडली. तर या सभेमध्ये शहांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेडमधील सभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले असा हल्लाबोल अमित शहांनी केला. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांना प्रत्युत्तर दिलंय. शिवसेना फोडली तरी ये डर अच्छा है असं संजय राऊतांनी शहांवरती पलटवार करताना केलेला आहे. देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में चुनाव लड़े और मुख्यमंत्री बनने के लिए वो कांग्रेस की गोदी में जाकर बैठ गए. तरी जवळजवळ 7 ते 8 मिनिटं उद्धव ठाकरे आणि शिवसेना याच्यावरच ते बोलले. हा आनंदाची गोष्ट आहे. अजूनही त्यांच्या डोक्यात शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचे भय कायम. आमच्यासाठी जे चक्रव्यूह निर्माण केलं त्यात तुम्हीच अडकलेले आहात. तुमचा अभिमन्यू होताना दिसतोय असा चिमटाई संजय राऊतांनी काढलाय. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागलेल्या आहेत. नांदेडमधील अमित शहांच्या सभेनंतर भाजप आणि ठाकरे गटामध्ये सामना सुरू झालाय. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिलंय. जंगलात कितीही प्राणी एकत्र आले तरी ते वाघाची शिकार करू शकत नाही अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या सभेतून महाविकास आघाडीवर केलेली होती. फडणवीसांच्या याच टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. देशातील खरा वाघ शिवसेना आणि ठाकरे परिवारच असल्याचं राऊतांनी म्हटलंय. जंगलामध्ये कितीही प्राणी एकत्रित आले तरी वाघाची शिकार ते करू शकत नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. वाघाचं टाकणं बांधून दुसऱ्याला घालून तो स्वतः शिकार होत असतो अनेकदा. तिथं जे बोधचिन्हच वाघ आहे जे बाळासाहेबांनी विचारलं जरी ते छिद्र चोरण्याचा प्रयत्न केला तरी त्या देशातला खरा वाघ शिवसेना आणि ठाकरे परिवार. फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊतांनी शिंदेच्या शिवसेनेवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. तसंच आपणच खरी शिवसेना असल्याचा पुनरुच्चार केला. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी पाठोपाठ आता संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. तर या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजलेली होती. टाळ मृदुंगाच्या तालावरती विठ्ठल नामाचा गजर करत श्री क्षेत्र आळंदीतून सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवलं. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी इंद्रायणीच्या काठावरती वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. मानकरी, सेवेकरी, वेणेकरी, टाळकरी यांच्या उपस्थितीत अलंकापुरीमध्ये हा प्रस्थान सोहळा संपन्न झाला. माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम गांधीवाडा इथल्या आजोळ घरी असेल. सोमवारी पालखीची पुण्यनगरीकडे वाटचाल सुरू होईल. तर दुसरीकडे संत तुकाराम महाराजांच्या पालखी पादुकांचं अनगड शाह बाबा दर्ग्यावरती आगमन झालं. देव ते पंढरपूर वारी सोहळ्यातील पहिली समाज आरती पार पडलेली आहे. अनगड बाबा दर्ग्यावरून हार, फुलं, नारळ आणि प्रसाद मुस्लिम बांधवांनी देहू विश्वस्त यांच्या स्वाधीन करून फुलांची उधळण करताच आरतीला सुरुवात झाली आहे. आरती झाल्यावरती तुकोबांच्या पालखीनं देहूवरून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. दरवर्षी आषाढी वारीनिमित्तानं लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल होत असतात आणि याच पार्श्वभूमीवरती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा उत्साहात पार पडलाय. मात्र या सोहळ्याला गालबोट लागल्याचं देखील पाहायला मिळालं. पालखी प्रस्थानादरम्यान मानाच्या पालख्यांनाच फक्त प्रवेश दिला जातो. याच मानाच्या दिंड्या मंदिराच्या जवळ असतात. मात्र ऐनवेळी या दिंडीतील मोजक्या लोकांना मंदिराच्या आत प्रवेश देण्यात आला. त्यामुळे दिंडीतील इतर वारकरी नाराज झाले. ते मंदिरात जाण्यासाठी गर्दी करत होते आणि त्याचवेळी पोलिसांमध्ये आणि दिंडीतील वारकऱ्यांमध्ये वाद झाला. 400-500 तरुण वारकऱ्यांनी त्या ठिकाणी बॅरिकेड तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला.
मुळातच याच्यामध्ये काही पोलिसांना देखील थोडं लागलं आहे, तरी कुठेही लाठीचार्ज झाला नाही, त्यांना थांबवण्याचाच प्रयत्न केला. पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी घडलेल्या या प्रकरणावरून आता राजकारणही तापण्याची चिन्ह आहेत. वारी सोहळ्यामध्ये अनेक हौशी फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करत असतात. मात्र यावर्षी ड्रोन कॅमेऱ्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. पुणे पोलिसांनी हा आदेश दिलेला आहे. पालखी सोहळ्यात ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरावरती बंदी घालण्यात आली आहे. पालखी सोहळ्याची सुरक्षा आणि पावित्र्य जपण्यासाठी पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतलाय. 12 जून ते 15 जून या कालावधीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूतून आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीतून प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून आणि बाहेरून मोठ्या संख्येनं भाविक दाखल होत असतात. पालखी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर सार्वजनिक सुरक्षिततेसाठी संभाव्य धोके निर्माण करतो. पुणे पोलिसांनी पालखी सोहळ्यादरम्यान ड्रोन चालवण्यापूर्वी अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणत्याही अनधिकृत ड्रोन फोटोग्राफीवरती कठोर कारवाई केली जाईल असं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलंय. भाविक आणि प्रेक्षकांना योग्य परवानगी घेऊनच मिरवणुकीचं एरियल शॉट्स घेण्याचा सल्ला देण्यात आलाय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोनं चांदीचं मोजमाप सुरू आहे. तब्बल 15 वर्षांनंतर भाविकांनी तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या दागिन्यांचं मोजमाप सुरू आहे. दरम्यान या ऐवजांच्या मोजमापादरम्यान एक आश्चर्यकारक घटना देखील घडली आहे. तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या दागिन्यांचं मोजमाप सुरू करण्यात आलेल्या 354 हिरे भक्तांना दान केल्याचं आता समोर आलंय. या 354 हिऱ्यांची किंमत अंदाजे 30 ते 40 कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे. भाविक एका पाकिटामध्ये बंद करून सोन्या चांदीचे दागिने किंवा हिरे दानपेटीत टाकत असतात. त्यामुळे हे हिरे एकाच भाविकानं दिले किंवा अनेक भाविकांनी दिलेले आहेत याचा आकडा अद्याप समजू शकलेला नाहीये. मात्र एवढ्या प्रमाणात देवीच्या दानपेटीमध्ये हिरे सापडणं सर्वांना आश्चर्यचकित करून टाकणार आहे. याआधी तिरुपती मंदिर, शिर्डीचं साईबाबा मंदिर आणि सिद्धिविनायकाला इतक्या प्रमाणात दान केलेलं आपण पाहिलं असेल. मात्र तुळजाभवानी मंदिरात इतक्या प्रमाणात हिऱ्यांच्या दानाची ही पहिलीच घटना असेल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या जम्मू काश्मीर दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी श्रीनगरमध्ये उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शिंदेंनी जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवनासाठी जागेची विनंती केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये आता अनेक गोष्टी बदलल्यात. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पर्यटक जम्मू काश्मीरला येतात. हीच बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडे महाराष्ट्र भवनासाठी जागेची विनंती केली आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांसाठी महाराष्ट्र भवन हा पर्याय असेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. या संदर्भातील एक पत्रही मुख्यमंत्र्यांनी उपराज्यपालांना दिलंय. महाराष्ट्र भवनाला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल. श्रीनगरमधील हे महाराष्ट्र भवन केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारं राहणार नाही, तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृद्धी, कला, खाद्य आणि संस्कृतीची झलक देखील पाहता येऊ शकेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय. अगदी काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये उरूस मिरवणुकीमध्ये औरंगजेबाचे पोस्टर नाचवण्यात आलेले होते आणि या घटनेनंतर आता मोठा वाद निर्माण झालाय. तसंच या घटनेवरून राजकारणही तापलेलं होतं. औरंगजेबाचे पोस्टर झळकावणाऱ्यांवरती कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी अहमदनगरमधील भिंगारमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीनं ही बंदची हाक देण्यात आली. नगर शहरालगत असलेल्या भिंगार गावात सकाळपासून शांततेत बंद पाळण्यात आला. 100% दुकानं बंद ठेवत या बंदला पाठिंबा देण्यात आलेला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या या बंदला मुस्लिम समाजानंही पाठिंबा दिलाय. महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचे जर कोणी फलक नाचवत असेल तर त्यांच्यावर मोक्या अंतर्गत कारवाई व्हावी. जी घटना घडली आहे फ्लेक्सी, तर त्याला मुस्लिम समाजाचा कोणताही पाठिंबा नाही. तो त्याचं वैयक्तिक प्रकरण होता. बंदच्या पार्श्वभूमीवर भिंगारमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. लव जिहाद सारख्या प्रकारावरती कडक कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. सांगलीच्या विटामध्ये तलवार विक्री करणाऱ्या एका तरुणाला विटा पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याच्याकडून 17,000 रुपयांच्या एकूण 17 लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्यात. आरोपी भगतसिंग शेखला 14 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तासगाव ते आळसंद बायपास रोडवर एक व्यक्ती तलवार विक्री करण्यासाठी फिरत असल्याची माहिती विटा पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता काही वेळानंतर एक व्यक्ती मोटरसायकलवरून येत असल्याचं आढळून आलं. तिच्यावर संशय आल्यानं संबंधित व्यक्तीचा पाठलाग करून तिला थांबवून पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी एका प्लास्टिकच्या पोत्यामध्ये 17,000 रुपयांच्या एकूण 17 लोखंडी तलवारी सापडल्या. या तलवारींबाबत अधिक चौकशी केली असता त्यानं या तलवारी विक्रीसाठी आणल्याचं सांगितलंय. मात्र इतक्या संख्येनं तलवारी कशासाठी खरेदी केल्या जात होत्या आणि कुठे नेल्या जात होत्या याचा तपास केला जातोय. आता बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. बीड जिल्ह्यामधील लिंबा गणेश गावामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेवरती दरोडा पडलाय. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
शनिवारी मध्यरात्री बीडच्या मांजर सुंबा पाटोदा महामार्गावरील लिंबा गणेश इथल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पाठीमागील बाजूनं चोरटे शिडीवर चढले. गॅस कटरच्या मदतीनं लोखंडी खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कटरनं स्ट्रॉंग रूम फोडून चोरट्यांनी तब्बल 12 लाख रुपये आणि सोन्याच्या दागिन्यांवरती डल्ला मारलाय. बँकेत सीसीटीव्हीची सोय होती, मात्र रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नव्हता. चोरट्यांनी सीसीटीव्हीचा DVR चोरून नेलाय. पोलिसांकडून आता बँकेच्या आसपास असणाऱ्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरू करण्यात आलाय. सरकारकडून ग्रामीण भागातील जनतेला आणि शेतकऱ्यांना बँकेच्या सुविधा मिळाव्यात यासाठी ग्रामीण भागात विविध बँकांच्या शाखा उघडण्यात येतात. याच शाखांमधून ग्रामीण भागातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आपले व्यवहार शहरात करत असतात. मात्र अशा बँकेवरील दरोड्याच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. उल्हासनगर शहरामधून जाणाऱ्या कल्याण बदलापूर या राज्य महामार्गावरील पार्किंगची समस्या डोकेदुखी ठरतीये. या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना कार विक्रेते, गॅरेज चालक, दुकानदार थेट महामार्गाच्या अर्धा रस्ता पार्किंगनं व्यापून टाकतात आणि त्यामुळे या भागात कायम वाहतूक कोंडी पाहायला मिळते. उल्हासनगर शहरातला मुख्य रस्ता पार्किंग केलेल्या वाहनांनी असा व्यापून गेलेला आहे. पार्किंग केलेल्या गाड्यांमुळे दुपदरी रस्ता अक्षरशः चिंचोळा झालाय. वाहन विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून आणि गॅरेजवाल्यांकडून वाहनं रस्त्यावरच उभी ठेवली जातात. परिणामी शहरात कायमची वाहतूक कोंडी असते. महापालिका प्रशासन एक दिवस कारवाई करतं आणि इतर दिवशी बघ्याची भूमिका घेतं असा आरोप होतोय. तर वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून उल्हासनगर शहराला बायपास करणारा एक उड्डाण पूल बांधावा अशी मागणी माजी आमदारांनी केली आहे. उड्डाण पूल होईल तेव्हा होईल, किमान रस्ता व्यापणारी वाहनं जरी हटवली तरी उल्हासनगरकरांची वाहतूक कोंडीतून निश्चित सुटका होईल. कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारनं 11 जूनपासून राज्यामध्ये नवा नियम लागू केलेला आहे आणि या अंतर्गत महिलांना दिलासा देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महिलांच्या बस प्रवासासाठी विशेष योजना सुरू केली आहे. कर्नाटकमध्ये महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे. कर्नाटक सरकारनं शक्ती योजना लागू करण्याचे आदेश जारी केलेत, ज्या अंतर्गत महिला सरकारी बसमध्ये मोफत प्रवास करू शकतील. या योजनेअंतर्गत महिलांना राज्याअंतर्गत 20 किलोमीटरपर्यंत प्रवास मोफत असेल. महिलांसह तृतीयपंथीयांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. काँग्रेसनं कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी मोफत बस प्रवास, मोफत वीज यासह 5 आश्वासनं दिली होती आणि त्यानंतर सरकार येताच सिद्धरामय्या यांनी वचनपूर्ती केली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताचा मानहानीकारक पराभव झालेला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या चषकावर ऑस्ट्रेलियानं नाव कोरलेलं आहे. ओव्हलच्या मैदानावरती ऑस्ट्रेलियानं भारताचा 209 धावांनी दारुण पराभव केला. टीम इंडियाला पुन्हा एकदा जागतिक कसोटी विजेतेपदाच्या गदेवरती आपलं नाव कोरण्यात अपयश आलं. लंडनच्या ओव्हल मैदानामध्ये खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा 209 धावांनी पराभव केला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला विजयासाठी 444 धावांचं आव्हान दिलेलं होतं. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं चौथ्या विकेटसाठी रचलेल्या 86 धावांच्या भागीदारीनं भारताचं आव्हान कायम ठेवलेलं होतं. मात्र स्कॉट बॉलँडनं विराट कोहली आणि रवींद्र जाडेजाला लागोपाठच्या चेंडूवर माघारी पाठवत टीम इंडियाच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. यानंतर भारतीय संघ सावरलाच नाही. अखेर भारताचा डाव 234 धावात संपुष्टात आला. या पराभवामुळे गेल्या 10 वर्षांपासून ICC चषकाचा दुष्काळ कायम राहिलाय. मात्र ऑस्ट्रेलियानं एकदिवसीय T20 विश्वचषकानंतर कसोटी क्रिकेटची ICC ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केलाय. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी, ज्यांचा आढावा आपण दमदार 10च्या माध्यमातून घेतला. तर आजच्या दमदार 10मध्ये वेळ झाली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.